गुटखा माफियांचा थेट महिला अधिकाऱ्याला चिरडून मारण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा माफिया विरोधात कारवाई सुरू असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला आहे। या घटनेनंतर राज्यभर एकच खळबळ उडाली। शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांवरच हल्ला झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने दखल घेतली। त्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली आणि शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला। मंत्री झिरवाळ यांनी गुटखा माफियांना कडक इशारा देत कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असे स्पष्ट सांगितले। दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। राज्यभर सुरू असलेल्या गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवायांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे।